गोकुळ सोबत गोकुल। आज आपल्या भेटीचं कारण असं, आपल्याला सर्वांना माहिती आहे की लोकसभा निवडणूक होऊ घातलेली आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळी प्रलोभनं दाखवून मोठ्या मोठ्या बाता मारून आज हे सरकार आपल्या जाहिराती करते। आज खऱ्या अर्थानं आपण सर्वांनी विचार करण्याची गरज आहे की गेलेला काळ हा कसा होता आणि आज जो आपण दिवस बघतोय हा काळ कसा आहे। ही महागाई, आज इथं महिला वर्ग जास्त आहे, आज आपण पाहताय महागाई वाढलेली आहे, महिलांवरती अत्याचार होत आहेत। आज आपण पेपरमध्ये बघतोय, टी व्हीवरती बघतोय, आपण सर्वांनी बघितलंय ना। महिलांना मी खास करून विचारते, मणिपूरसारख्या घटना घडल्या, अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं ना आपल्या। हे का घडतंय? यापूर्वी असं कधी झालं होतं का? आपल्या माता भगिनींना, आपल्या महिलांकडे एक आपली बहीण म्हणून बघणारा आपला हा देश, आपली संस्कृती आणि संस्कृतीचं विकृत लोक फार वाईट पद्धतीने आपल्यावर अत्याचार करत आहेत। बेरोजगारी आहे, सर्वसामान्यांना भेडसावणारा प्रश्न महागाई आहे, व्यापाऱ्यांना भेडसावणारा प्रश्न GST आहे, तरुणांना आणि आपल्या मुलांना शिक्षण पद्धती आपण बघतोय की अतिशय, म्हणजे आज आपण लहान मुलग्याची परीक्षा आली की आयच घाबरलेले असतात। म्हणजे असं वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळं आधुनिकीकरण म्हणून आधुनिकीकरणाच्या नावाखाली वेगवेगळं आपल्याकडल्या योजना आणल्या जातात, पण त्याचा उपयोग आपल्या सर्वांना होतोय का? आज खऱ्या अर्थाने पाहण्याची गरज आहे। आज आपण पाहताय की राजकारणात किती गडबड होतीये। सन्माननीय उद्धवजी ठाकरे आणि ठाकरे कुटुंबियांना स्थापन केलेली शिवसेना, पवार साहेबांची राष्ट्रवादी असेल, अतिशय प्रामाणिकपणे सर्वजण एक संघ होऊन पक्ष काम करत असतात आणि समाजामध्ये पक्षापक्षामध्ये भांडणं लावली जातात, कुटुंबामध्ये भांडणं लावली जातात। म्हणजे हे कशासाठी केलं जातं? फक्त आणि फक्त सत्तेसाठी। म्हणजे सत्ता इतकी प्रिय झालेली आहे आणि त्या सत्तेचा उपयोग काय करून घेता हे आपण जाणलं पाहिजे। म्हणजे सत्ता यांना का हवी आहे की त्याचा दुरुपयोग करून घेता येईल, त्याचा आपल्याला फायदा करून घेता येईल, आपल्याला द्यायचा 1 आणि आपल्याकडून काढून घ्यायचं 10, अशी पद्धत आजकाल चाललेली आहे। म्हणजे भ्रष्टाचाराच्या नावाखाली सगळ्यांना भीती घालायची आणि त्याच भ्रष्टाचारांना आपल्यात आणायचं, सत्तेत बसवायचं आणि दाखवायचं की आम्ही भ्रष्टाचार संपवतोय। पण आपणच जाणून घ्या, ज्यांच्यावर तुम्ही आरोप करताय तेच लोक तुम्ही आज सत्तेत बसवताय। मग हा भ्रष्टाचार मुक्त आहे? नाही आहे। एक ना अनेक मुद्दे आपल्या समोर आहेत, बेरोजगारी आहेत, विद्यार्थी, आता आज इथं युवक वर्ग पण भरपूर आहे आणि इथं जे आपल्या भगिनी आहेत, आपल्याला सगळ्यांच्या घरात बऱ्यापैकी मला वाटते बऱ्याच जणांच्या घरात नोकरीच्या अडचणी आहेत। आपल्या घरातल्या मुलांना नोकऱ्या नाही आहेत आजकाल, युवकांनाही युवती आज इथं उपस्थित आहे, किती अडचणी आहेत नोकऱ्यांमध्ये। उद्योगधंदे महाराष्ट्रात आणले आणि ते नेले कुठे? गुजरातला, बाहेरच्या राज्यात नेले जात आहेत। म्हणजे का केले जात आहे? इथं आपल्याला उद्योगधंद्यांची गरज आहे। आपल्याकडे कुशल कला आहेत, आपल्याकडे कुशल ब्रिलियंट लोक आहेत आपल्याकडे, त्याचा उपयोग करून घेतला जात नाहीये। मग मुलं वाया जात आहेत, मग दुसऱ्या मार्गाला लागत आहेत, त्यांच्या हाताला काम नाही आहे। अशा एक ना अनेक समस्या आज आपल्याला भेडसावत आहेत। त्यामुळे खऱ्या अर्थानं आज परिवर्तन करण्याची गरज आहे। हे सरकार, या सरकारला घालवण्याची आज गरज आहे आणि खऱ्या अर्थानं आपलं सरकार, आपुलकीचं सरकार, ज्यांना संविधान वाचवण्याची गरज आहे, अशासाठी बाहेर पडलेले सरकार आणि आपल्या सगळ्या लोकांची लोकशाही वाचवण्यासाठी बाहेर पडलेलं सरकार, याच्या पाठीशी आपण राहण्याचं खऱ्या अर्थानं गरज आहे।